जीवनविद्या मानवी संस्कृतीचं दिग्दर्शन करते आणि मानवी संस्कृतीचे संस्कार मुलावर व्हायला पाहिजे अशी शिकवण देते। आता ही मानवी संस्कृती म्हणजे काय? समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, लवचिकता आणि नम्रता ह्याला आम्ही मानवी संस्कृती असं म्हणतो। हे संस्कार तुम्ही मुलावर केले पाहिजेत। पहिला म्हणजे समता। तुम्ही या सगळ्यातला कुठलाही एक गुण जरी पकडला ना की बाकीचे गुण तुमच्याकडे येतात। मी 7 सांगितले: समता, सभ्यता, सहिष्णुता, सामंजस्य, समाधान, लवचिकता। लवचिकता म्हणजे काय? लॉ ऑफ ॲडजस्टमेंट, लवचिकता, कळलं की नाही? फ्लेक्झिबिलिटी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात। आणि नम्रता। यापैकी एक गुण जरी तुम्ही पकडलात ना बाकीचे गुण तुमच्याकडे आपोआप येतील। पहिली समता म्हणून काय सांगितलं? कोणालाही कमी लेखू नका, कोणालाही कमी लेखू नका, कारण कोणीही कमी नसतो, कारण तो भगवंताचं रूप असतो। मी एक गोष्ट सांगतो, कोणालाही कमी लेखू नये ती गोष्ट सांगतो। एक सिंह होता, तो सिंह झोपला होता आणि एक उंदीर त्या सिंहाच्या अंगावर नाचत होता। नाचता नाचता सिंहाला जाग आली आणि कोण आपल्या अंगावर नाचतोय म्हणून त्या उंदराला पकडलं। उंदराला पकडलं आणि तो आता खाणार। इतक्यात उंदीर त्या सिंहाला सांगतो, अरे मी एवढूसा आणि तू असा आवाढव्य, मला खाऊन तुला काय मिळणार? त्यापेक्षा तू मला सोड, मी तुझ्या कधीतरी उपयोगी पडेन। तू काय माझ्या उपयोगी पडणार? तू आहे एवढूसा, माझ्या काय उपयोगी पडणार? एक घास सुद्धा माझा नाही म्हणाल। नाही पण तुमचं पोट नाही ना भरणार मला खाऊन, मग मला सोडून द्या ना। सिंह पण जरा शहाणा होता। सिंह म्हणाला, बरं जा, तू आता एवढं म्हणतोय जा। काही दिवसानंतर पारध्याने जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये सिंह अडकला। त्या जाळ्यात सिंह अडकला आणि त्यांनी स्वतःला सुटण्याचा प्रयत्न करावा तितक्या त्याचे पाय जास्तच अडकायला लागले त्या जाळ्यात। मग काय, मोठमोठ्याने लागला ओरडायला, मोठमोठ्याने ओरडायला लागला। ती ओरड त्या उंदराच्या कानावर गेली आणि उंदीर कोण ओरडत म्हणून बघत आला तर हा सिंह जाळ्यात पडलेला। त्याने पाहिलं, अरे हाच सिंह ज्याने आपल्याला सोडलं होतं। तू काय घाबरू नको म्हणाला, मी तुला सोडतो आत्ता। आता उंदीर असतो, भरभर ते जाळं कुरतून टाकलं, जाळं मोकळं झाला, सिंह मोकळा झाला। एवढा उंदीर, पण त्याने सिंहाला सोडविलं। म्हणून कोणाला कमी लेखू नका हे सांगते मी। सगळ्यांचा आदर करा, सभ्यता, सगळ्यांचा आदर करा। ह्याला भक्ती म्हणतात, ह्याला उपासना म्हणतात, ह्याला पूजा म्हणतात, ह्याला आराधना म्हणतात। हे तुम्ही लक्षात ठेवा मी काय सांगतो ते। पहिलं समता, कोणालाही कमी लेखू नका, कोणाला कनिष्ठ म्हणू नका, कळलं की नाही? सगळे भगवंताची रूपं आहेत असंच पहा। सभ्यता म्हणजे काय? सगळ्यांना आदराने वागवणं। असे लोक वागवतात, कळलं की नाही? तुच्छ लेखणं, इतरांना कमी लेखणं, इतरांना तुच्छ लेखणं, असं कधीही करू नका। ते पाप आहे, ते पाप आहे। आणि इतरांना जर सभ्यतेने आदराने वागवाल पुण्य आहे। सोपं आहे हो। कुठे तुम्हाला जायला नको, कुठे यायला नको, संसारामध्ये राहून हे करा, संसार सुखाचा होतो की नाही पहा। म्हणून संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ असा आमचा सिद्धांत आहे। संसार वाईट नाही, जर तुम्हाला कोण सांगत असेल कीर्तनकार प्रवचनकार
त्याला संसार करता येत नाही म्हणून सांगतो म्हणा. आपल्याकडे एक म्हण आहे, नाचता येईना म्हणून अंगण वाकडं. एक कीर्तनकार मला माहिती आहे, त्याने बायकोला घटस्फोट दिला, हे मला माहिती आहे. संसारच करता येत नाही, कळलं की नाही. संसार करता येत नाही, संसार कसा करावा ही अक्कल नाही, त्यांचा संसार दुःखाचा होतो. आणि ज्यांना संसार कसा करावा हे जीवनविद्या मिशनमध्ये आल्यामुळे कळलं, त्यांचा सुखाचा होतो. बघा, जीवनविद्या मिशनमध्ये जे लोक आले आणि ज्यांनी माझं ऐकलं सगळे सुखी झाले, सगळे सुखी झाले, सगळ्यांची प्रगती झाली. मला काय सांगायचं आहे की हेच मी सांगतो आहे, संसार वाईट नाही, बायका मुलं वाईट नाही, काही वाईट नाही. वाईट आहे ना ती तुझी दृष्टी, वाईट आहे ना ते तुझं अज्ञान, वाईट आहे ना ते तुझं शहाणपणाचा अभाव, हे वाईट आहे. आणि ते केलं पाहिजे, त्याच्यासाठी जीवनविद्या आहे. तर सांगायचा मुद्दा सभ्यता. सभ्यता म्हणजे आदर करणं, सामंजस्य. सामंजस्य म्हणजे काय? एकमेकांना समजून घेणं. आता नवरा बायकोने एकमेकांना समजून घेतलं तर भांडण होईल नाही. मी म्हणतो तेच बरोबर, तो म्हणतो मी म्हणतो तेच बरोबर. आता दोघेही शिकलेले, दोघेही नोकरी करतात, दोघेही कमावतात, दोघे स्वतःला मोठे म्हणतात, कमीपणा घ्यायला कोणीच तयार नाही. पण कमीपणा घेतो ना तो श्रेष्ठ असतो, हेच लोकांना माहीत नाही. नवरा बायकोचं भांडण सुरू झालं ना, आमचं होत नाही. नाही तुम्हाला वाटतं आमचं सांगतो, फार चांगली आहे ती. नवरा बायकोचं जेव्हा भांडण होतं ना, तर कोणीतरी कमीपणा घेतला ना तर काय तू मरशील का? अहंकार. कळलं की मी का म्हणून कमीपणा घ्यायचा, तो म्हणतो मी का कर, मग भांडा मरा. म्हणून मी सांगतोय कमीपणा घेण्यामध्ये कमीपणा नाही. जो कमीपणा घेतो ना तो शहाणा असतो, आणि जो कमीपणा घेत नाही ना तो मूर्ख असतो. मग तुम्ही कमीपणा घेणार की नाही हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एकमेकांना समजून घेणं हा संसार सुखाचा करणं फार महत्त्वाचा आहे भाग. एकमेकांना समजून घ्या, कळलं की नाही. एकाने आवाज वर चढवला ना दुसऱ्याने आवाज खाली, बायकोने आवाज वर चढवला ना पुरुषाचा आवाज खाली, पुरुषाने वर चढवला बायकोचा आवाज खाली. दोघेही सप्तमात नको, कळलं की नाही. एक गेला सप्तमात दुसरा खर्जात, असं केलं ना बघा संसार सुखाचा होतो की नाही. नाही ते भांडतात भांडते काय शेजारचे बघतात, ते करतात, सगळे चाळीतले लोक येतात. आता चाळी गेले म्हणा. तर सांगायचा मुद्दा असं की भांडण करून काय मिळतं मला सांगा. आपण अहंकाराची जी जोपासना करतो ना तीच दुःखाची उपासना आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सुंदर विचारांची जोपासना ही परमेश्वराची उपासना, असं जीवनविद्या सांगते. सुंदर विचार करायला शिका, कळलं की नाही. सुंदर विचार करायला शिका, कळलं की नाही. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, एकमेकांना चांगले विचार द्या. सुंदर विचारांची तुम्ही जोपासना जर करायला लागाल ना तर तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय. पण त्यासाठी विचारांचं सामर्थ्य कळलं पाहिजे. म्हणून विचारांचे सामर्थ्य मोठे हेच मला कळलं पाहिजे. एकमेकांना चांगले विचार द्या, चांगली समज द्या, एकमेकांना समजावून घ्या. संसार सुखाचा होतो की नाही. पहा, संसार वाईट नाही. कोण जर सांगत असेल संसार वाईट आहे म्हणून, संसार वाईट नाही. संसार करण्याची युक्ती आहे, ती युक्ती समजली पाहिजे. युक्तीने जो संसार करतो ना त्यालाच भक्ती म्हणजे काय कळलं, त्याला शांती मिळाल्याशिवाय राहत नाही, आणि मुक्ती हा त्याचा अधिकार होतो. म्हणून सामंजस्य, एकमेकांना समजून घेणं, सहिष्णुता. सहिष्णुता सर्वात मोठा गुण आहे. सहिष्णुता म्हणजे काय? सहनशक्ती.
बायकांच्या ठिकाणी सहनशक्ती असते पण पुरुषांच्या ठिकाणी कमी असते. सर्वच बायकांचं तसं ना. कालच माझ्या कार्यालयामध्ये एक आला होता माणूस आणि तो सांगत होता बायको मला छळते म्हणून. आणि ती बायको अशी छळते कोर्टात जाते अमुक करते तो माझ्याकडे असा रडत रडत आला होता. पण सगळ्या बायका तशा नसतात. हा, सगळ्या बायका चांगल्याच असतात. कारण आमच्या बायकावरून सांगतो सगळ्या बायका चांगल्या असतात. आता कुठे कुठे अपवाद असतो पण अपवादाने नियम सिद्ध होतो. त्याला असो सांगायचा मुद्दा असा आहे की ज्याला सहनशक्ती म्हणतात ना, ती सहनशक्ती ज्याच्याजवळ असते ना, ती सहनशक्ती म्हणजे खरी भक्ती असं मी म्हणतो. तुमच्या संसारामध्ये जर सहनशक्ती असेल ना, तुमचा संसार कधी फाटणार नाही. सहनशक्ती नसते म्हणून संसार फाटतो. म्हणून सहनशक्ती हा एक मोठा गुण आहे हे आपण लक्षात ठेवायचं. कळलं की नाही? समाधान, समाधान म्हटल्यानंतरच समाधान होतं. समाधान हा शब्दच असा आहे की समाधान म्हटल्याबरोबर काय काय शब्द असे आनंद म्हटल्यानंतर आनंदच होतो. समाधान म्हटल्यानंतर समाधान होतं. हे गाढवा काय झालं. म्हणजे शब्द किती महत्त्वाचे असतात ते लक्षात घ्या. म्हणून शब्दांचा वापर चांगला झाला पाहिजे. लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी, तुमच्याजवळ लवचिकता पाहिजे. म्हणजे एकमेकांना ॲडजस्ट करण्याची तुमच्याजवळ वृत्ती पाहिजे. एकमेकांना ॲडजस्ट करणं. कळलं की नाही? त्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतात. हे ॲडजस्टमेंट करणं ही गोष्ट सोपी पण नाही आणि कठीण पण नाही. पण त्याचा अभ्यासच करावा लागतो. आणि अभ्यास करण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे संसार. संसार म्हणजे काय? मी एकदा सांगितलं होतं फार वर्षापूर्वी. संसार म्हणजे लोक काय करतात बघा. पूर्वीचे ऋषीमुनी काय करायचे? तप करायला कुठे जायचे? अरण्यात जायचे, जंगलात जायचे, गुहेत जायचे तप करायला. तप करायला तिकडे कशा जातात? संसार हाच तप करण्याची जागा आहे. संसारामध्ये तुम्ही जे काही मी सांगतो त्या गोष्टी करत ना, तेच तप आहे. आणि मग तुम्हाला कधीही संसारात ताप होणार नाही. कळलं की नाही? तुम्ही जर तप कराल ना, मी सांगतो त्या पद्धतीने, कधीही ताप होणार नाही संसारात. म्हणून संसार हीच तप करण्याची खरी जागा आहे. त्याच्यासाठी कुठेही जायला नको, जंगलात नको आणि संन्यास घ्यायला नको. म्हणून जीवनविद्या सांगते संसार सुखाचा कडे म्हणजे परमार्थ. आणि तो करण्यासाठी हे सगळे पाहिजे. आणि शेवटचं नम्रता. हात जोडायला शिका. सोपं आहे. हात उगारणं सोपं आहे, त्याला अक्कल लागत नाही. हात जोडायला अक्कल लागते. माणसं जोडायला अक्कल लागते, तोडायला अक्कल लागत नाही. जो माणसं जोडतो ना तो संत आणि जो तोडतो ना तो जंत. म्हणून नम्रतेचं वर्णन तुकाराम महाराजांनी काय सुंदर केलंय. ते असं म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर तया अंकुशाचा मार, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. काय सुंदर सांगितलंय. तू लहान हो, तू जितका लहान होशील ना तितका महान होशील. आणि मी मोठा करशील तर कोसळशील. कळलं की नाही? म्हणून मोठा म्हणजे अहंकार. असं सांगलं बघ, एक दिवस पडतो. म्हणून कधीही अहंकार नको, नम्रता. कळलं की नाही? नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. असं जीवनविद्येचं हे शास्त्र आहे. हे जीवनविद्येचं शास्त्र अगदी सोपं आहे.
मी आता हे सांगितलं याच्यासाठी एक पैसा खर्च नाही. हे आता मी जेवढं काय सांगितलं ना, हे करायला ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा खर्च नाही. पण पै सांगतात ते जर तुम्ही कराल तर संसार सुखाचा झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. संसार सुखाचा झालाच पाहिजे. कळलं की नाही? आणि तो होतो. कळलं की नाही? तो सर्वांचा अनुभव आहे. म्हणून याच्यासाठी मग काय करायला पाहिजे? याच्यासाठी सोपा उपाय आहे. कळलं की नाही? पहिला उपाय म्हणजे प्रार्थना दररोज 1000 वेळा म्हणणे. दुसरं, लव वर्क ऑनेस्टली. मग तुमचं घरातलं काम असू दे, संस्थेचं असू दे, नाहीतर ऑफिसचं असू दे. लव वर्क ऑनेस्टली. घरातलं काम केलं घर व्यवस्थित राहील, संस्थेचं काम केलं पुण्य मिळेल, ऑफिसचं काम केलं की पैसा मिळेल. म्हणून लव वर्क तिन्ही ठिकाणी. म्हणजे काही लोकांना असं वाटतं लव वर्क म्हणजे काय ऑफिसचं काम केलं की झालं. तसं नाही, तिन्ही ठिकाणी लव वर्क. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रार्थना मनापासून म्हणाल ना, फायदा लवकर. आणि हळूहळू कसं तरी म्हटलं फायदा उशिरा, पण फायदा झाल्याशिवाय मात्र राहत नाही. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात